उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य शासन व विद्यार्थी कल्याण विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या निर्देशानुसार स्थानिक भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय बाबुळगाव येथील ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा ह्या उपक्रमांतर्गत गुरुवार दिनांक 16 जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक हॉलमध्ये पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा आयोजित करण्यात आली। कार्यक्रमात अर्थशास्त्र विभाग प्रमुख ज्येष्ठ प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा काडमेघ यांनी अध्यक्षपद भूषविले। त्यांनी सातत्याने विविध विषयावर ग्रंथ वाचनाने ग्रंथ परीक्षण, ग्रंथ समीक्षा सारखे कौशल्य विकसित करता येत असल्याचे मत व्यक्त केले। प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर कल्पना कोरडे यांनी वाचन, मनन व चिंतन या प्रक्रियेतील प्राथमिक पायऱ्या असल्याचे सांगितले आणि इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गजानन माने यांनी सादरीकरण व शब्द उच्चारावर विशेष भर देण्याचे आवाहन स्पर्धकांना केले। कार्यक्रमात कुमारी उत्कर्षा दिलीप मेश्राम यांनी आनंद यादव लिखित झोबी या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण करणाऱ्या कादंबरीचे, कुमारी आकांक्षा संजय विलेतकर हिने विश्वास पाटील लिखित संभाजी ह्या कादंबरीचे, कुमारी वैष्णवी मोहन मडावी हिने हिंदू जगण्याची समृद्ध अडगड ह्या भालचंद्र नेमाळे लिखित कादंबरीचे, कुमारी आकांक्षा रवींद्र उंडे हिने तुकाराम गाथा ह्या माधव कानेटकर लिखित ग्रंथाचे आणि कुमारी पायल सुनील उभाडकर यांनी विना गवानकर लिखित एक होता कारभार ह्या चरित्र ग्रंथाचे परीक्षण करून सुंदर पद्धतीने कथन केले। स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर युवराज मानकर आणि प्राध्यापक डॉक्टर गजानन माने यांनी काम पाहिले। महाविद्यालयाचे ग्रंथपाल तथा कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर संजय शेनमारे यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन संचालक शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विकास टोने यांनी केले। कार्यक्रम आयोजनात प्राध्यापक डॉक्टर निलेश सुलभेवार, प्राध्यापक डॉक्टर गजानन माने, प्राध्यापक डॉक्टर सुधीर त्रिकांडे, श्री गजानन पाचकवडे आणि मधुकर जाधव यांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी वृंद, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते।